एक मिनिट मोठ्यानं बोला. आज धाराशिव जिल्हाधिकाऱ्यालयासमोर वाघोली सातेफळ रस्त्यावरती जे महावितरणतर्फे अशोका बिल्डकॉन या कंपनीमार्फत लिंक लाईनचे काम चालू होते, त्या कामाची दर्जा हा निकृष्ट होता आणि त्या संदर्भातचं निवेदन हे महावितरण कार्यालयाला धाराशिव उपविभागीय कार्यालय इथे 16 तारखेला प्राप्त झालं होतं. त्याच्यानंतर त्यांनी उपोषण आज रोजी म्हणजे कालची 28 ऑक्टोबर रोजी सौभाग्यवती राजकन्या जावळे पाटील यांनी उपोषण या ठिकाणी ठेवलं होतं. यानंतर आमच्या महावितरणमार्फत आम्ही त्यांना एक लेखी आश्वासन दिलेलं आहे की सदरील कामाची 1-2 दिवसामध्ये चौकशी करू, समिती गठीत करू आणि या समितीमध्ये 2-3 लोक असतील, कंपनीचे प्रतिनिधी, महावितरणचे प्रतिनिधी आणि संबंधित यांचे शिवशंभो प्रतिष्ठानचे प्रतिनिधी यांच्यामार्फत एक चौकशी स्थापन करून चौकशीचा अहवाल हे वरिष्ठ कार्यालयात कळवू आणि त्या ठेकेदारावरती कंपनीच्या नियमानुसार ऑर्डरच्या टर्म्स अँड कंडिशननुसार योग्य ती कठोर कारवाई करण्यात येईल असं एक आश्वासनाचं लेखी पत्र त्यांना आम्ही देत आहोत. आणि यानंतरही जर समजा ठेकेदारचं दोषी आढळला तर त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. आणि यानंतर राजकन्याताईंनी आपल्या विनंतीला मान देऊन महावितरण कार्यालयास सहकार्य केलं आणि उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याने आज उपोषण संपलं असं जाहीर करतात. आपलं नाव काय पद आपलं? मी सहाय्यक अभियंता संदीप यादव, धाराशिव महावितरण विभागीय कार्यालय धाराशिव.